देवळाकडची रांगोळी आईच जस वडे तळायला लागले. शिस्तान वेलकम टू माय चॅनल जस्टिस डाऊट. माझ्या जस्टिस डाऊट चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आमची पालखी आहे, तर आज माझा व्लॉग पालखीनिमित्तच असेल, तर तुम्ही माझ्या व्लॉगशी आज कंटिन्यू राहा. आणि आज काय काय होईल ते मी तुम्हाला नक्कीच दाखवते. तर चला बघूयात आम्ही काय काय करतो ते. देवळात थाला नेण्यासाठी बॅन केलेला आहे, तर आता तो बॅन जातो आणि मी तुम्हाला दाखवते. तर चला बघूया. हे बघा थाळी भरलेली आहे मी, आणि मी पण रेडी झालेले आहे. आता मी देवळात चालले थाली घेऊन. तर माझा कॅमेरा पकडायला कोण नाही, तर मग आता मला जर देवळात कोण भेटला माझा व्हिडिओ बनवणारा, तर मी नक्कीच माझा व्हिडिओ बनवेन आणि मी तुम्हाला देवळातला नक्कीच दाखवेन. तर माझ्या व्लॉगशी कंटिन्यू राहा. आणि आजचा माझा व्लॉग पालखीनिमित्तच असेल. तर चला आता मी देवळात भेटते. हे बघा मी अशा प्रकारे थाळा पकडलाय आणि मला व्हिडिओ काढायला नाही जमत, तर मी तुम्हाला देवळातच भेटते. चला. हे बघा आमचीच फॅमिली आहे. जय. हे आमच्या देवळातील देव. काकू भेटले देवळात. हाय कर. काका पण आहेत. आणि इथे बघा एवढी लाईन लागलेली आहे, तरी थोडीच आहे. आणि इथे बघा जॅकची फॅमिली पण बसले. देऊळ बघा कसं मस्त सजवलंय. इथे मामाचं बघा प्रसाद वाटतात. आणि बाहेर पालखी भरलेली आहे. तर संध्याकाळी आल्यावर तुम्हाला दाखवते.
हे बघा नित्यानंद महाराजांचा आश्रम, त्यांची समाधी आहे तिथे. आता पाया पडायला चालले. काका साहेबांचा नारळ बांधायला घेतल्यात पालखीसाठी. आणि इथे बघा डेकोरेशन थोडंसंच केलेलं आहे, अजून थोडं बाकी आहे. आणि संध्याकाळी इथे खूप मोठी रांगोळी असेल, तुम्हाला दाखवेन मी नक्कीच. थाळी मी पोचवून आता घरी चाललेले आहे आणि घरी खूप कामं आहेत. तर आता बघूया काय काय आहे ते. आईज आता बघा आम्ही जेवण वगैरे बनवायला घेतलंय. मी बघा वाटणं इथे वाटलेलं आहे, तर ते ओपन इथे वाटणं वाटलंय आणि मम्मी तिथे वडे करते. आणि दुसरं मी इथे कोलबी बघा, कोलबी बिर्याणी करायची म्हणून कोलबी भिजत टाकले. आणि दुसरं मच्छी अजून काढायचं आहे, तर ती तुम्हाला दाखवते काय काय आहे ते. आणि इथे मम्मी वड्यांचं पीठ मळायला घेतलंय. आता वडे पण आम्ही काढू थोड्या वेळात. तर आता बघा मम्मी काय करते ते. बघा मम्मीने आमच्या वड्यांचं पीठ मळायला घेतलंय. आता ते वडे नंतर काढू तेव्हा तुम्हाला दाखवू. आणि हे बघा ह्याच्यात आमचे फिश ठेवलेले आहेत, आता थोड्या वेळात काढतो. आणि हे पीठ झाल्यावर नंतर भेटू. चला. ते बघा ख्रिश्चनचं फ्लॅट कंपनीचं बॅनर छापलं आहे बघा. कोण कोण आहेत ते बघून घ्या तुम्ही, नुसते डॉन लोक. हे बघा वडे आणि तिथे बॅकग्राऊंडला आवाज येतो. आणि हे बघा तळलेल्यासाठी मी केलेलं आहे. आणि वडे काढायला घेतले आणि किचनला इग्नोर करा पसारा. सो हे बघा गाईज जस्ट वडे तळायला लागले. शिस्तान रे ते अजून काय नाही जाय बघ. वडे झालेले खाऊन बघू आपण. मी खूप बिझी होती दुपारपासून आणि माझी बिर्याणी वगैरे झालेली आहे. तर तुम्हाला मी दाखवते माझी बिर्याणी. आणि जग्गू त्यांचं पण तिकडे डीजेचं सेटअप झालेलं आहे, तर तुम्हाला दाखवते. थांबा. कालपासून यांचं सेटअपिंगचं काम चालू आहे, ते आज झालंय. हे बघ कसे नुसते बोर्डी बिर्डी लावले, डीजे बिजे बघा. हे जग्गू कलाकार जग्गू. हे बघा इथे डीजे आहे. तुम्हाला माझी बिर्याणी दाखवते. थांबा कशी झालेली आहे. हे तळलेलं मी तळलेलं आहे दुपारपासून. आणि ही बघा माझी बिर्याणी आहे, कोलबीची बिर्याणी. आणि अजून ही बिर्याणी व्हायची आहे, व्हेज पुलाव. पुलाव सगळं शिजवून ठेवलंय, आता गरम गरम मस्त ठेवेन. आणि हे बघा सगळं सेटअपिंग चालू आहे, पाहुणे येतील तर. हे बघा पूर्ण आता क्लीन केलेलं आहे. हे बघा माझ्या मम्मी पप्पाची तयारी झालेली आहे आणि मी अजून गबाळ्यासारखीच आहे. हे बघा कसे दिसतात चिकणी. आणि राजूची पण तिथे झाली तयारी. हाय करा. आता मी पण तयारी करायला जाते आणि नंतर भेटू. तेच मी बघा अजून गबाळे आणि हर्षूची पण तयारी झालेली आहे. आता मी चालली तयारी करायला, तर नंतर भेटते. सो गाईज मी बघा रेडी झालेली आहे. आणि बघा कसा माझा लुक वाटतो ते. आणि आता मी थोड्या वेळात पालखीत फिरायला जाऊ, पाहुणे आले तर. आणि चला नंतर मग भेटूया.
गाईज आमचा लड्डू बघा. या बायांनी माझ्यावर राधा टाकून आता आम्ही चाललेलो आहोत पालखीत फिरायला. आणि हे बघा जॅक पण इथे भेटलेला आहे आणि नाना आलो आम्ही आत्ताच आलो. चला आता पालखीत भेटू. हे बा आम्ही देवलाकडे पोचले. रांगोळी बघ त्या देवलाकडची रांगोळी. इकडे बोलले ना मी तर चक्कर बिकर येऊन पडलो. शिंगार गोया बघ कसे काय गो असं म्हणाला जुगार खेळायला चाललंय. टी शर्ट बघायला आहे ना बघ. पहिले टॉप बघायला घुसलं. काय घेतलं नाही काय नाही. उद्या येईल का विचारता तर बघूया उद्या घेतात का. काय जायला साधं साधं घे. तिखट तिखट पाहिजे. इबा इबा पमात्या भेटली पमात्या भेटली. काय गेली ती. बोटीत बसू आपण. दीदी हाय कर. तू घाबरली बोटीत. ए सानू काय झालं बोटीत घाबरली.
हे बघा मामा वगैरे भेटले आहेत. चल मामा, हा घरी या खाली. हे बघा आम्ही आलेत ना, सगळं संपलं. हवे बिवे हा सकाळचे पाहिजे असतील ते. काय नाही वहिनी गो काय गो. हे बघा छोटा कपाट घे ना. कुठलं छोटं वाला छोटं. काही बाई असं पण भेटले. इकडे बघा आमच्याकडे छोटी छोटी खेळणी घ्यायला आल्यात. अंकल सोफा आहे क्या सोफा? तुम्ही असंच करा काहीतरी नवीन. बघा कपाट कबाट पण आहे. 50 रुपयाला असेल तर घ्या. आणि यांचं आवडतं दुकान काय गो. हे बघ नुसतं काय घेणार ते नाही, ऍक्शन नुसते बघ ना. ब्युटी ब्लेंडर घेणार ते नाही, बघ ना नुसते. काही ते चांगलं आहे पण माझ्या नका. गो घे आता काहीतरी. तो आईलाय मैंने एवढा बघिता काय घेते ते. बघू काय घेतान ते. हे बघ फायनली मानसीन काहीतरी घेतलं. गंडालविलं नाही त्याला. लास्ट तिथे संपली पालखी. या साईडचं तुम्हाला दाखवलं, आता त्या साईडचं पण दाखवतो. तर चला आता बघूया. आता पालखी पण आलेली आहे. असून दे. हे बघ खेळणी मयुरी, बघ खेळणी बसणार. मला खेळणं अख्खी घेऊ. तो पैसे देतो त्या आधी तुम्ही घेतले नाही. ही बघ काकू. काकू भेटले. बघ काकू भेटले. समोर पालखी येते. मयुरी याच्यात बसव. चाल मी बसेन. यो बघ कसा गो. त्या पर पैसे टाक ग त्याला. थांब काहीतरी. ते बघा विजेता भेटले आणि ते मिताली भेटते. हे बघ नीताताई, राजू. हे बघा काही जे चाललेले आहेत बोटीमध्ये. डॉरीस, भूमी, हे बघ पालखी ते सुद्धा. हे बघ या बोटी त्या बघ गेल्या. बोटीचा भाग
आता काय फायनली मयुरीने मला रिक्वेस्ट करून कशात बसलो आम्ही ब्रेक डान्समध्ये पण बसवायचं आणि इथे बघा टॉरिस आहे. तर चला तर चालू आणि हे बघा इथे बसलेत. बोटीमध्ये बसलेले आणि मला खूप रिक्वेस्ट करत होते. मला तर खूप मला खूप घाबरं वाटते. अजून भरते. हे चालू झालं. मयुरी पकड. मयुरी तू काढू नको. मयुरी माझा घाबरट दीदी. बाई तुम्ही घाबरले. बघा आम्ही अवतार झालेलो आहोत. तरला असं कसं वाटलं गं? आता मी जॅककडे चालले आणि तिथे काय करतात ते तुम्हाला पण मी दाखवते. तर चला आता तिथे बघूया.